काही साड्या इतक्या सज्जन असतात ना की नेसणारी अजिबात सज्जन नसली तरी ती साडी त्या नेसणारीला सज्जन बनवते. इतकी साधी गोड सज्जन साडी ही जी आहे ना त्याला काही प्रमाणच नाही. त्याचं कारण पिवळा धम्म रंग, त्याचा साधेपणा, कॉटन आणि सिल्कचं ब्लेंड आणि पाहिजे तेवढी काठाची उंची. याच्यामुळे थोडीशी ती साऊथ इंडियन ट्रेडिशनल साधेपणा, गोडवाची जी ब्युटी आहे ती या साडीला लाभलेली आहे. तो जो मेहंदी हिरवा रंग आहे तो इतका गोड आहे, हिरव्या चुड्याला मॅचिंग होतोय. आणि एक वेगळी जी माझ्याकडे साडी होती त्याचा मेहंदी हिरवा रंगाचा ब्लाऊज मी याच्याबरोबर मॅचिंग केलेला आहे. तुम्ही खरं तर या साडी बरोबर येणारा कॉटनचा अगदी सुंदर हिरव्या रंगाचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. निऱ्या सुद्धा अगदी 10 ते 12 निऱ्या आलेल्या आहेत माझ्या वजन आणि उंचीप्रमाणे. जर तुम्ही माझ्यापेक्षा छान थोड्या धष्टपुष्ट असाल तरी सुद्धा खणखणीत 5 ते 6 निऱ्या तुम्हाला येणार आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 6 रंग आहेत आणि साडी उत्तम आहे. या साडीचा मला एकमेव जाणवलेला तोटा म्हणजे ना, ही साडी थोडी फुगतीये. आता फुगतीये म्हणजे ती थोडी थोडी अंगाला चरचरतीये. पण त्याचं कारण याची किंमत आणि याच्यातलं असलेलं ब्लेंड. पूर्णपणे 100% कॉटन, मलमल, प्युअर सिल्क अशा कापडांशी या साडीची तुम्ही तुलना नाही करू शकत. परंतु एकदा धुतल्यानंतर ही साडी 100% थोडीशी का होईना मऊ नक्की होणार आहे आणि याचा व्हॉल्यूम किंवा फुगा सुद्धा थोडासा नक्कीच कमी होईल. बाय द वे, साडीची किंमत 850 रुपये. 3-3, 4-4 लाखाच्या पैठण्या दाखवून झाल्या. अस्सल प्युअर सिल्कच्या साड्या पण नेसून झाल्या. ऑफकोर्स सुंदर सुळसुळ्या सेक्सी समर कॉटनच्या साड्या पण झाल्या. परंतु काहीतरी वेगळं करावं असं मला वाटलं आणि ते म्हणजे डायरेक्ट मिंत्रावरून ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे येत्या फेस्टिवल सीझनसाठी. मिंत्रावरती कोणत्या साड्या आहेत याच्यानंतर अशाच आणखी साड्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काही साड्या लग्नासाठी बनलेल्या असतात आणि काही साड्या खास दिवाळी किंवा छोट्या सणांसाठी असतात. पण ही जी साडी आहे ती दोन्हीकडे जाणार आहे. म्हणजे काय, लग्न सराईच्या साड्या थोड्या हेवी असतात, प्युअर सिल्क असतात, त्यामुळे महागाच्या असतात, हेवी काठ असतो, हेवी पदर असतो. परंतु दिवाळी किंवा छोट्या सणांच्या साड्या हलक्या फुलक्या असतात, चापून चोपून नेसता येतात, छोट्या काठाच्या पण असतात. या दोन्ही मध्ये जाणारी साडी म्हणजे ही अतिशय स्वस्त 1600 रुपयाची. याच्यामध्ये 6 रंग आहेत. वेबसाईट वरचा जो रंग आहे त्याच्यापेक्षा जरा जर्द रंग म्हणजे हिरवा कंच रंग माझ्यापर्यंत आलेला आहे. याच्यावरून माझ्या लक्षात आलं वेबसाईट वरच्या कोणत्याही साडीला जरी तुम्ही शॉपिंग कार्ट मध्ये टाकलं तरी लक्षात घ्या घरी आल्यानंतर ती थोडीशी डार्क असण्याची शक्यता आहे. त्यात ही साडी त्या वेबसाईटवर लिहिलंय प्युअर सिल्क, परंतु मला असं वाटतं 1600 रुपयांपर्यंत प्युअर सिल्क कोणत्याही ब्रँडला परवडत नाही. ही सॉफ्ट सिल्क किंवा सेमी सिल्क ज्याला म्हणतात तसा प्रकार असू शकतो, कारण की ती चापून चोपून पण बसते. म्हणून मी म्हटलं ना, त्याच्या रंगामुळे आणि त्याच्या थोड्याशा जाड काठामुळे कोणत्याही लग्नाला पण तुम्ही नेसू शकता आणि कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शन्सला सुद्धा परवडेबल असल्यामुळे आणि इतकी चापून चोपून बसत असल्यामुळे ही साडी कमाल जाऊ शकते. कारण त्याच्याबरोबरचं स्टायलिंग करणं अतिशय सोपं आहे. हिरव्याच रंगाला मोनोक्रोमॅटिक कलर मध्ये म्हणजे पोपटी जो सिल्कचा माझ्या घरामध्ये पडून असलेला जो ब्लाऊज आहे तो मी इथे घातलेला आहे. परंतु साडीमध्ये मोठाच्या मोठा ब्लाऊज दिलेला आहे, थोडासा अति मोठा ब्लाऊज दिलेला आहे. पण मला असं वाटतं तो पूर्ण कापण्यापेक्षा तुम्ही या साडीला गुंडाळत गुंडाळत गेलात तर याच्या निऱ्या चांगल्या येतील. कारण की पूर्ण ब्लाऊज जर कापलात तर अगदी मोजक्या 4 ते 5 निऱ्या येतील. तुम्ही माझ्यापेक्षा धष्टपुष्ट असाल तर मला असं वाटतं की ब्लाऊजचं कापड ठेवलेलं बरं. आणि जे एक्स्ट्रा तरी सुद्धा ब्लाऊजचं कापड दिलेलं आहे त्याचा तुम्ही मस्त मॅचिंग ब्लाऊज शिवू शकता. इतक्या सुंदर हिरव्या कंच रंगावरती पिवळा धम्म, त्याच्यानंतर लाल चुटुक किंवा गुलाबी, पण तरी याच्यातला जो डेप्थ आहे, डीप डार्कनेस आहे तो मात्र त्या रंगामध्ये कॉन्ट्रास्ट जरी तुम्ही खेळलात तरी यायला हवा. कारण याचं ते पारंपरिक असणं, काठापदराचं असणं ते तुम्हाला ब्लाऊज मध्ये पण शक्यतो मॅच करता आलं तर खूप छान. आज स्लीवलेस ब्लाऊजमुळे हे सगळं मॉडर्न प्रकरण जरी असलं तरी ज्वेलरीनं मी त्याला पुन्हा एकदा पारंपरिक करून टाकलेलं आहे. इंग्रजीमध्ये व्हायलेट आणि पर्पल असे 2 रंग आहेत, पण आपल्याकडे वांगी आणि जांभळा असं जरी म्हटलं ना तरी सुद्धा थोडंसं कन्फ्युजन होतच. असा जांभळा जो गुलाबीकडे झुकतोय म्हणजेच पर्पल, तो म्हणजे हा रंग. आणि एक असा जांभळा असतो बरं का जो थोडा निळ्याकडे, रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू कडे झुकतो. तसा या वेबसाईट वरती वाटू शकतो, परंतु हा चक्क वांगी म्हणजे पर्पल कलर आहे. आता याच्यामध्ये मात्र ट्रिकी सिच्युएशन काय होते, अशा पद्धतीच्या साडीचे ब्लाउजेस त्याच्यावरती फार कॉन्ट्रास्ट मध्ये खेळता येत नाही. एकतर अशाच कलर फॅमिलीमध्ये जाणारा गुलाबी रंग
किंवा एकदम कॉन्ट्रास्ट जसा मी आज घातलेला आहे तसा धम्म पिवळा ब्लाऊज तुम्ही याच्याबरोबर घालू शकता. पण उत्तम गोष्ट म्हणजे ही पण साडी विथ ब्लाऊज पीस आलेली आहे आणि याचा अस्सल ब्लाऊज त्याला इतक्यात सुंदर काठासहित तो आलेला आहे. त्यामुळे तसा जर तुम्ही शिवून घेतला तर याचा लुक आज मी जो लुक केला याच्यापेक्षा बराच रॉयल आणि खूप क्लासी होऊ शकतो. अतिशय चापून चोपून बसलेली ही साडी 900 रुपयांना आहे आणि याच्यामध्ये 8 रंग आहेत. आर्ट सिल्क असं जे फॅब्रिक कंपोजिशन दिलंय त्या आर्टला छोटं केलेलं असतं बरं का. ते आर्टिफिशियल सिल्क असतं, म्हणजेच सॉफ्ट सिल्क असतं, म्हणजेच काय खोटं सिल्क असतं. असायला हरकत नाही, म्हणूनच ते अफोर्डेबल आणि बजेट फ्रेंडली आहे. कारण प्युअर सिल्क इतक्या स्वस्तात कोणीही देऊ शकत नाही. एक फायदा होतो जसा आपल्या खिशाला होतो तसाच दुसरा म्हणजे याचं सुळसुळीत किंवा सॉफ्ट असणं आणि त्याच्यामुळे ही साडी अतिशय अंगाला चापून चोपून बसते. या साडीतला मला सगळ्यात आवडलेला प्रकार सांगू, याचा वेगळ्या पद्धतीचा काठ. हा जो कॉपर गोल्ड जो काठ आहे आणि त्याच्यावरचं ऑलमोस्ट पैठणीच्या तवा पदरच्या जवळ जाणारं सुंदर डार्क रिच अँटिक गोल्डचं जे वर्क आहे ते त्याला अतिशय रिच आणि ऑलमोस्ट प्युअर सिल्ककडे जाणाऱ्या साड्यांवरती जसं असतं ना त्याच्या जवळ नेते. मराठी गुलाबी आणि मोती असे कॉम्बिनेशन असलेले दागिने याच्याबरोबर स्टायलिंग करताना परफेक्ट जात आहेत, कारण की हा वांगी पर्पल कलर मिनिमलिस्टिक ज्वेलरी बरोबर जास्त चांगला गेला असं मला जाणवलं. अगदी लग्नापासून दिवाळीपासून ते छोट्या मोठ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांसाठी सुद्धा ना असा रंग दिवसाच्या लाईटमध्ये म्हणजे अगदी बाहेरच्या प्रकाशात किंवा रात्रीच्या फंक्शन मध्ये सुद्धा अतिशय रिच आणि डीप रंगाचा असल्यामुळे रॉयल दिसतो. तर आज या ठिकाणी अशाच पद्धतीची ही साडी आहे. प्रमुख पाहुणे साडी. स्टेजवरच्या साड्या असतात ना, रॉयल क्लासिक अधिकार ज्यांच्याकडे असतो अशा पद्धतीची जी व्यक्तिमत्व असतात ते ज्या पद्धतीच्या साड्या नेसतात ना, म्हणजे मोती रंग जो असतो तो गुलाबी सर केला तर ही अशी साडी दिसेल. त्याचं हे फिरतं असणं, फिक्कट बेजिश गुलाबी असणं त्याला इतकं गोड करतंय आणि तरी सुद्धा त्याचा काठ हा आपला क्लिशे वांगी रंगाचा आणि त्याच्यावरचे हत्ती अतिशय पारंपरिक करतात त्याला. पण याचा रॉयलनेस रिचनेस वाढवण्यासाठी मी याच्याबरोबर मोती पेअरअप केले आणि पर्ल्सनं आणखी त्याचा क्लास वाढतो. आता ही साडी आहे फक्त 1100 रुपयाला, पण त्याचा एक छोटासा तोटा आहे. कॉटन आणि सिल्क ब्लेंड असलेली साडी थोडीशी जाडसर आहे, त्याच्यामुळे ती थोडीशी अंगाला पिना वगैरे लावताना लक्षात येते. बसतेच आपण चोपून, परंतु जेव्हा त्याचं कापडच जाड असतं तेव्हा मात्र तुम्हाला उकडू शकतं. त्याचबरोबर साडीचा इतका सुंदर पर्पल कलरचाच एक ब्लाऊज दिलेला आहे, भरपूर मोठा ब्लाऊज पीस आहे, त्याच्याबरोबर काठही दिलेला आहे. त्याच्यामुळे अस्सल पारंपरिक जो ब्लाऊज असतो एल्बो पर्यंतचा कोपऱ्यापर्यंतचा आणि त्याला लावलेले काठ यानं त्याला अतिशय पारंपरिक ट्रेडिशनल साडीचा लुक येतोय आणि त्यामुळे ती लग्न सराईसाठी करेक्ट आहे. माझा हा ब्लाऊज अजिबात एक्झॅक्ट मॅचिंग नाहीये, परंतु सेम गुलाबी फॅमिलीतला एक स्लीवलेस ब्लाऊज मी याच्याबरोबर आज स्टायलिंग करून मॅच करण्याचा प्रयत्न केलाय. पण मला असं वाटतं अशा पद्धतीच्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रंगांना त्याच कापडाचे जे ब्लाऊज असतात ना ते जास्त देखणे दिसतात कॉन्ट्रास्टिंग काहीतरी करण्यापेक्षा. पुण्या मुंबईच्या स्थानिक दुकानदारांपासून ते अगदी प्रत्यक्षात मार्केटमध्ये जाऊन सगळ्या पद्धतीच्या साड्यांचा मी शोध घेतच असते. पण किती छान गोष्ट आहे ना की आजकाल साड्या मिंत्रासारख्या वेबसाईटवर ऑनलाईन सुद्धा मिळायला लागलेल्या आहेत. 1000 रुपयांच्या आसपासच्या आपल्याला आवडतील अशा आत्ता थंडीच्या काळामध्ये येणाऱ्या लग्न सराईसाठी आणि ऑफकोर्स सगळ्या सणावारांसाठी काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून या 4 साड्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. प्रत्येक साडीची लिंक दिलेली आहेच. तुम्हाला नक्की कोणत्या नंबरची साडी आवडली मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि किंवा सणावाराच्या दरम्यान तुम्हाला साड्यांपेक्षा ड्रेसेस घालायला जास्त आवडत असेल तर त्याचा पण मी वेगळा व्हिडिओ केलाय, त्याची लिंक डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप थँक्यू. आय लव्ह यू.